दिलेले आहेत की तुम्हाला दुसरा पर्यायच राहत नाहीये. आमचं आजही म्हणणं असं आहे की ज्या वयामध्ये मुलांना मातृभाषा शिकणं गरजेचं आहे, त्याची तोंडओळख आता कशाला? त्याचं शेवटी त्या मुलाच्या मानसिकतेचा हा पण विचार होणं गरजेचं आहे ना त्याच्यामध्ये. आणि जसं आता ह्यांनी सांगितलं, निवडणुका हा विषय नाही आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी सरकार लोकांचं लक्ष महत्वाच्या मुद्द्यापासून बाजूला नेण्यासाठी असे प्रयोग नेहमी करत असते. काय आहेत महत्त्वाचे मुद्दे आता ज्याच्यापासून आता मग तुम्ही मला सांगा, सरकार दिवाळखोर होत चाललंय, सरकारकडे पैसे नाही आहेत. पण त्याच्याबद्दल मी कालच सांगितलं की विकास वगैरे ह्या नंतर गोष्टी ठेवा, पण तीन मूलभूत गोष्टी ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, या तिन्ही गोष्टीमध्ये सरकारचा परफॉर्मन्स बघा. आज शेतकरी आत्महत्या करतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही शेतकऱ्याच्या आत्महत्येचा नंबर वरचा आहे. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची प्रचंड, म्हणजे जो काही आपल्याला वस्त्र देतो त्याची परिस्थिती प्रचंड आहे. हमीभाव नाही आहे. म्हणजे शेतकरी जो महत्त्वाचा घटक महाराष्ट्राचा आहे तो देशोधडीला लागलाय. गृहनिर्माण धोरण दररोज बदलतंय. आजही गृहनिर्माण धोरण जाहीर झालेलं नाही आहे. 22 पर्यंत केंद्र सरकारने, राज्य सरकारने प्रत्येकाला घर देऊ हे जाहीर केलं होतं. आता त्यांनी ती तारीख सरळ 47ला नेलेली आहे. म्हणजे विचारायचे नाहीत आम्हाला प्रश्न. आता उद्या अधिवेशन सुरू होते. अधिवेशनात उद्या विषय काय येणार? म्हणजे 4-5 दिवस जो काय गोंधळ होणार आहे हा हिंदीवरनं होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटाला किंवा मध्याला हे निर्णय मागे घेणार. लिहून घ्या. पण जर तुम्हाला म्हणजे होणार काय, तुम्ही बाकीचे काय विषय काढायचे नाहीत. तुम्ही गोंधळ ह्याच्यावरच करत राहा. आणि ज्याच्यासाठी सरकार असतं, ज्या कामासाठी सरकार निवडून देतात लोक, त्याच्यावरती आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. गोंधळ तुम्ही हिंदीवरनं करत राहा, गोंधळ तुम्ही कटेंग्या बटेंगेवर करत राहा, मराठा मराठेतवर करत राहा. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही गोंधळ करत राहा. मूळ प्रश्नाला बगल देऊन अधिवेशन बाजूला गेलं. पण अनिलजी, जर हे तुम्हाला सगळ्यांना कळतं की हा सरकारचा हेतू आहे, तर तुम्ही